आकाशवाणी परभणी केंद्र, मध्यमलहरी 1305 किलोहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता सकाळचे 6:05 झाली आहेत. नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका. आज यामध्ये ऐकूया महर्षी दयानंदांचा राष्ट्रवाद या विषयावर डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत महर्षी दयानंद द्विजन्म शताब्दी आणि आर्य समाज सार्ध शताब्दी निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा. स्वामी दयानंदांचा राष्ट्रवाद. अखंड राष्ट्र निर्मितीस्तव दयानंद जन्म लाभला. वैदिक सुराज्य स्थापन्या स्वराज्याचा मंत्र दिला. श्रोते हो, शुभ नमस्ते. मानव समूहाच्या सुखी व समृद्ध जीवनासाठी राष्ट्र ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्राच्या छत्रछाईखाली जनता आनंदात वावरते. सामान्यतः भूप्रदेश, भाषा, संस्कृती आणि लोकांचे समूह हे राष्ट्र या संकल्पनेचे घटक असतात. भारतासारख्या देशात या सर्व गोष्टी अगदी प्राचीन काळापासूनच विद्यमान आहेत, पण अलीकडील काळात मात्र या सर्व घटकांची फरफट झाली आहे. हा देश राष्ट्र या संकल्पनेत उतरू शकला नाही. अज्ञान, अविद्या, आपसातील फूट, आळस, प्रमाद यामुळे सोने की चिडिया समजला जाणारा हा देश परकीय आक्रमणामुळे दुष्चक्रात अडकला. हा एकसंघ होऊ शकलाच नाही. या उलट परकीयांच्या गुलामगिरीच्या जोखडाखाली सापडला आणि सर्व दृष्टीने गलित गात्र बनला. या बिघडलेल्या परिस्थितीला सावरण्याकरिता अनेक संस्था आणि व्यक्ती 21व्या शतकामध्ये पुढे सरसावल्या. अशा महान व्यक्तीमध्ये महर्षी दयानंदांचे स्थान अत्यंत अग्रगण्य व महत्त्वाचे मानले जाते. स्वामीजी प्रखर राष्ट्रवादी होते. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या शब्दात ते सांगतात, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. त्यांच्या उपदेश व लिखाणातून स्वराज्य शब्दाचा वारंवार उद्घोष होतो. किंबहुना स्वराज्य शब्दाचा सर्वात अगोदर उद्घोष करणारे स्वामी दयानंद हेच होते. सत्यार प्रकाश या आपल्या अनुपम ग्रंथाच्या 8व्या समुल्लासात स्वामीजी म्हणतात, कोणी काही म्हटले तरी ही गोष्ट निर्विवाद आहे की स्वदेशी राज्य असणे हे सर्वात श्रेष्ठ व उत्तम आहे. तेच सुखदायक आहे. याउलट मतमतांतरांचा आग्रह धरणारे, पक्षपातरहित, प्रजेवर मात्या पित्यांप्रमाणे कृपा करणारे, न्याय व दया यांनी युक्त असणारे असे परकीयांचे राज्य असले तरी ते सुखदायक होत नाही. हा अटळ नियम सार्वत्रिक आहे. ब्रिटिशांची सत्ता असताना त्यांच्या विरुद्ध कोणीही ब्रह काढण्याची हिंमत करीत नव्हता. त्यावेळी स्वामीजींनी सत्यार प्रकाश या ग्रंथात स्वराज्याच्या संकल्पनेचे विचार मांडले आहेत. 1857च्या राष्ट्रीय उठावात इंग्रजांनी द्वारकेच्या कृष्ण मंदिरावर जेव्हा हल्ला चढवला त्याचा संदर्भ ते स्वामीजी आपल्या ग्रंथात म्हणतात, बाघेर लोक इंग्रजांच्या विरोधात शौर्याने लढले, परंतु त्यावेळी श्रीकृष्णासारखा कोणी महापुरुष असता तर त्याने इंग्रजांची धुळधाण उडवली असती आणि ते सैरापैरा पळत सुटले असते. स्वामीजींच्या या सडेतोड उत्तरातून आणि वरील घटनांवरून राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या मनात पेटलेल्या धगधगत्या अग्नीचे दर्शन घडतात. महर्षी दयानंदांच्या हृदयात राष्ट्रभक्तीची अपार भावना होती. ज्या महापुरुषांनी देशासाठी त्याग केला त्यांच्याबद्दल स्वामीच्या मनात अत्यंत आदर होता. छत्रपती शिवाजी, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंह यांसह असंख्य शूरवीराबद्दल स्वामीजींच्या हृदयात मोठे स्थान होते. राष्ट्राची निर्मिती होते ते चारित्र्यामुळे. स्वामीजी म्हणतात, गुलाम होण्यापूर्वी कोणत्याही देशाची चारित्र्यविषयक घसरण झालेली असते. चारित्र्यातील दोषामुळे इतर अनेक दोष निर्माण होतात. म्हणून चारित्र्य संपन्न राष्ट्रनिर्मिती होणे गरजेचे आहे असे स्वामीजींना वाटले होते. भाषा हा घटक राष्ट्राला एकत्र आणणार आहे म्हणून स्वामीजींनी हिंदी या राष्ट्रभाषेचा पुरस्कार केला आणि आपले सर्व ग्रंथ याच भाषेमध्ये रचण्याचा प्रयत्न केला. असे होते राष्ट्रवादी विचारांचे महर्षी दयानंद सरस्वती. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महर्षी दयानंद द्विजन्म शताब्दी आणि आर्य समाज सार्ध शताब्दी निमित्त
मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा. महर्षी दयानंद यांचा राष्ट्रवाद याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकलेत. विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.